पुन्हा एकदा स्वागत बेधडकमध्ये. अर्थात बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत साहित्य संमेलनाच्या एकूण पार्श्वभूमीच्या अनुषंगाने. साहित्य संमेलन हे गेले काही काळ गाजते, विविध वाद त्या निमित्तानं समोर आपल्या आलेले आहेत. मानापमानाची नाटकं तिथे रंगलेली आहेत आणि माफीनामे सुद्धा तिथे प्रत्यक्षात आपल्या समोर आणले गेलेले आहेत. अर्थात काय या साहित्य संमेलनाचं प्रयोजन आहे आणि या साहित्य संमेलनाचा मराठी भाषक आणि मराठी एकूण भाषा व्यवहार याच्यामध्ये खरं तर त्याचा काही संबंध आहे की नाही, परस्पर संबंध, आणि त्याचा काही फायदा मराठी मनाला होतोय किंवा नाही, हे आपण या निमित्तानं आज तपासणार आहोत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी माणसाच्या खऱ्या प्रश्नांना स्थान उरलं नाहीये का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. शिक्षणामध्ये मराठी भाषा सक्तीची करावी या शरद पवारांच्या विधानामध्ये तथ्य आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडे मराठी भाषा संवर्धनासाठी रचनात्मक असा कुठलाही कार्यक्रम नाही आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात मान्यवर आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, ज्या भाषा संचालक आहेत महाराष्ट्र राज्याच्या. आपल्यासोबत डॉक्टर महेश केळुसकर आहेत, कवी आहेत, आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहेत. महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे. आणि संभाजी भगत शाहीर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सतीश देसाई 83व्या पुणे साहित्य संमेलनाचे आयोजक सुद्धा आपल्यासोबत थोड्या वेळानं या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. अर्थात पहिला प्रश्न एक साहित्यिक म्हणून आणि आता अलीकडेच एक तक्रार केलेली आहे डॉक्टर महेश केळुसकर, तुम्हाला आहे. नेमकी काय तक्रार तुम्ही केली, कशासाठी तक्रार केली, आणि साहित्य संमेलन याचा तुमचा जुना संबंध आहे, आणि असं असताना सुद्धा साहित्य संमेलनाबद्दल इतकी महत्त्वाची म्हणजे फिर्याद अगदी फौजदारीपर्यंत तुम्ही जाण्याची तुमच्यावर वेळ का आली? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे एक भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं आहे असं ज्येष्ठ साहित्यिकांचं, भाषा अभ्यासकांचं आणि मराठी भाषकांचं मत झालेलं आहे. आपल्याला माहीत असेल की संमेलनामधले एक संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी आत्ताच विधानं केली की ह्या महामंडळाने आत्ताच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जे काही घोटाळे केले, जे काही प्रकार केले, हे अत्यंत अश्लाघ्य होते, निषेधार्ह होते. आणि हा सगळा प्रकार गेली काही वर्ष चालू आहे. महामंडळाची घटना 1964 सालापासून ती चर्चा सुरू झाली. मडगाव इथं साहित्य संमेलन भरलं होतं तिथपासून, आणि आत्ता 2012 साली ती संमत झालेली जो सुधारित मसुदा आहे त्या घटनेप्रमाणे काम चाललेलं आहे. ही घटना बदलावी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करावी. मुख्यतः घटना जी आहे आणि त्याच्यामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी जे निकष आहेत त्यांचा एक पुनर्विचार व्हावा आणि जनतेसमोर ते सगळं मांडलं जावं. या निवडणुकीमध्ये जे प्रकार घडले, उदाहरणार्थ मतपत्रिका ह्या पोस्टाने पाठवण्यात येतात अजूनही, ह्या आधी प्रकार बंद झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार घडले, चुकीच्या पत्त्यांवर मतपत्रिका पाठवल्या गेल्या, त्या पुन्हा आल्या, त्या दुसऱ्या नावावर वळवण्यात आल्या, मृत व्यक्तीच्या नावाने काही मतदान झाले, असेही आक्षेप आहेत. उमेदवार जे होते त्यांच्या प्रतिनिधींना मतपत्रिका उघडून दाखवल्या नाहीत, काही दाखवल्या नाहीत, असे अनेक आक्षेप या सगळ्या प्रकारात घडले. आणि हे सगळं चालू असताना माहितीच्या अधिकाराखाली मसापचे अध्यक्ष म्हणा किंवा एक अनिल कुलकर्णी नावाचे प्रकाशक आहेत पुण्यातले, त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. भोसरी शाखेचे अध्यक्ष जे मुरलीधर साठे, त्यांनी माहिती मागवली. ती माहिती अद्याप दिलेली नाही महामंडळाने, आणि निर्वाचन अधिकारी तुम्हाला माहिती देतील असं तिकडे एक बॉल त्यांच्या कोर्टात टाकला, तीही माहिती मिळालेली नाही. हा सगळा प्रकार अतिशय संशयास्पद आहे. आणि ही जी निवडणूक झाली, आता संमेलन तर झालंच आहे, आणि पण ते झालं हे कुठल्या छायेखाली झालं आणि त्याच्यात किती गैरप्रकार घडलेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे. याची संपूर्ण चौकशी करावी आणि या मतपत्रिकांचा सगळा हिशेब हा जनतेसमोर उघड करण्यात यावा, अशी मुख्य त्या याचिकेची किंवा तक्रारीची मागणी आहे. नक्की. डॉक्टर सतीश देसाई आपल्यासोबत आहे. डॉक्टर सतीश देसाई, पुन्हा आपण चर्चा हीच करतोय की साहित्य संमेलन जी आता अलीकडच्या काळात जी भरवली गेलेली आपण पाहिलेली आहे, त्या साहित्य संमेलनांचा उद्देश मराठी भाषेच्या दृष्टीनं पूरक ठरताना तुम्हाला दिसतोय का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न व्हायला पाहिजेत किंवा जे विषय त्या निमित्तानं जे अजेंडावरती यायला पाहिजेत, ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्या अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून काही अशा पद्धतीची रचनात्मक कार्यक्रम देण्याची एक प्रथा असायला हवी की नको? तुमची काय मत आहे?
आपण पुन्हा सतीश देसाई यांच्याकडे जाऊयात. काही तांत्रिक बिघाड आहे तिकडे. पुन्हा हाच प्रश्न खरं तर संभाजी भगत तुम्हाला विचारूया. मुळात परस्पर संबंध असायला हवा की नको? म्हणजे मराठी भाषक असतील, त्यांच्या ज्या आत्ताच्या ज्या सद्य परिस्थितीतल्या वर्तमानातल्या ज्या काही अडचणी आहेत, भाषा टिकवण्यासाठीची म्हणून एक गेले काही काळातली अडचण आपण बघतोय, आणि अशा पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनं खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक होत आहेत का? एकतर फार महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जी काही साहित्य संमेलन बनवणारी लोक आहेत त्यांचा या महाराष्ट्रातल्या गोरगरीब माणसांशी काही संबंध नाही, ते त्यांचं प्रतिनिधित्वच नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे काय चालते सगळं वरतीच चालते. खाली जी मराठी भाषा आहे किंवा कोणी काही खाली लिहित असतील किंवा काही मौखिक चाललेलं असेल, याच्याशी त्यांचा संबंध तुटलेला आहे. हा एक वरचा वर्ग आहे, एक वर्ण आहे, आणि त्या वर्णाचा आणि खालच्या माणसांच्या जीवनाचा काही संबंध उरलेला नाही. त्यामुळे वरती जे काही पैसे येत आहेत किंवा जे काही त्यांचे धंदे असतील तर ते साहजिकच आहे, तो भ्रष्टाचार चालणारच आहे. म्हणजे तो आयडियॉलॉजिकल लेवलवरचा पण भ्रष्टाचार आहे आणि आर्थिक बाबतीतला सुद्धा भ्रष्टाचार आहे. तर हे मला काही फार म्हणजे आश्चर्य वाटत नाही, कारण यांचा काही संबंध नाही. आणि साहित्यिकांचा पण जे कोणी तिकडे मिरवतात त्यांचा काय सामान्य माणसाच्या प्रश्नाशी संबंध आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, दलितांच्या आत्महत्या होत आहेत, आत्महत्या म्हणण्यापेक्षा आता आज एका मुलाची आत्महत्या झाली, पण हत्याकांड होत आहेत, स्त्रियांची एवढी रोजच्या रोज हल्ले होत आहेत, तर या सगळ्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे? त्या तिकडच्या मेनू जरी बघितला तरी सामान्य जो गरीब माणूस आहे त्याचं जेवण आणि यांचं जेवण, म्हणजे आमच्या घरातून यांनी पैसे घ्यायचे आणि यांनी तिकडे काय काय खायचं. दुःख आम्हाला खाण्याचं नाही आहे, परंतु ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, आता मगाशी मी महेश म्हात्रे आणि महेश केळुसकरांशी बोलत होतो, कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये आहेत, मला माहीतच नव्हतं हे पत्रकार असल्यामुळे त्यांना माहिती आहे. तर कोट्यवधी रुपये तुम्ही या सगळ्या उत्सवावर जर करत असाल आणि मराठीचं यांना काय देणं घेणं हो? यांचा मराठीचा संबंध काय? यांची सगळी पोरं कॉन्व्हेंटमध्ये आहेत. तर ही जी गोरगरीब जी काही माणसं आहेत, झोपडपडले, त्यांची मुलं मराठी शाळेत आहेत आणि मराठी आम्ही जगवायची आता. तर मंदार याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे मला काय याचं दुःख नाही. इट इज व्हेरी व्हेरी क्लिअर की या लोकांचा आणि खालच्या सामान्य माणसाचा संबंध तुटला आहे, कसलाही संबंध यांचा उरलेला नाही. एक अतिशय गंभीर आरोप एकामागोमाग एक तुम्ही करताय. संभाजी भक्तांनी एक आरोप केलाय की हा काही नाळच नाही राहिलेली या सगळ्या मंडळींची. भ्रष्टाचाराचा आरोप खुद्द डॉक्टर महेश केळुसकर यांनी केलाय. डॉक्टर सतीश देसाई, तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर या चर्चेमध्ये मूळ मुद्दा हाच विचारायचा आहे की मराठी भाषा टिकावी म्हणून या साहित्य संमेलनामध्ये काही होताना दिसतंय का? नाही, 100% मी सांगेन की मराठी भाषा टिकवण्याकरता, मराठी भाषेकरता या संमेलनामध्ये आणि याच्या आधीच्या संमेलनामध्ये मनापासून प्रयत्न केले गेले. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाशी जाण नाही असं जे संभाजी भगत म्हणतात त्या मताशी मी सुतराम अजिबात त्याच्याशी सहमत नाही. किंवा इव्हन डॉक्टर महेश केळुसकरांनी सुद्धा सांगितलं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि अनेक काही गोष्टी वेगळ्या होतात. 83 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये आम्ही अतिशय जबाबदारीने संमेलन भरवलं. काही कोटीची पुस्तकांची विक्री त्या ठिकाणी झाली. मी आता आपल्या चॅनलला येण्यापूर्वी मी पिंपरी चिंचवड मधल्या त्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी होतो. दोन्ही दिवस मी साहित्य संमेलन पाहिलं. त्या ठिकाणच्या तरुणाईचा उत्साह, त्या ठिकाणी चेतन भगतचा आता असेल, काल डॉक्टर माशेलकर बोलले असतील, किंवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 4 भाषांच्यातले 4 लेखक बोलले असतील, किंवा मोठं प्रचंड 450 पुस्तकांचं प्रदर्शन असेल. म्हणजे बुकगंगा.comच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये मी गेलो आणि त्याने बी पॉझिटिव्ह नावाचं पुस्तक मला दिलं. त्याच्यामध्ये इतके छोटे पण मराठी भाषेचे इतकं चांगलं दिलेलं आहे. तरुणाईनी त्या संमेलनाला मनापासून दाद दिली. आता तुम्ही मला सांगा की पुण्यामधलं 83वं संमेलन झालं असेल किंवा आजचं 89 असेल, आज डॉक्टर पी.डी. पाटलांचं मला अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी या संमेलनाला शासनाने दिलेले 25 लाख रुपये सुद्धा आज परत केले. इतकंच नाही तर संभाजी भगत तुमच्या माहिती करता जो शेतकरी आहे त्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी त्यांनी काही मदत केली पाहिजे म्हणून संमेलनाच्या शुल्कात स्वतःची भर घालून 1 कोटी रुपयाचा धनादेश नाम फाउंडेशनला दिला. महाराष्ट्रातले असंख्य ग्रंथालय आहेत, ती ग्रंथालय मजबूत झाली पाहिजेत, त्यांना आर्थिक मदत केली.
अनेक अनेक साहित्यिक आहेत, त्यांना मदत केली गेली. 83व्या पुण्यभूषण पुरस्कारांनी जो साहित्य संमेलन आयोजित केलं त्या वर्षीपासून आम्ही पायंडा पडला की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दरवर्षी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांच्या वेदना संवेदना समजून घेतला पाहिजेत, त्याच्या सुखदुःखाशी समाविष्ट झालं पाहिजे. पण दरवर्षी 1 लाख रुपयाचा धनादेश त्या वर्षीपासून आम्ही चालू केला. मला या सगळ्यात गेल्या काही वर्षातले सातत्य मी जो त्याच्यामध्ये सहभागी आहे. 83व्या संमेलनात आम्ही 89 लाख रुपये 85 लाख रुपये वाचले, ते आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद दिले. आज पीडी पाटलांनी 1 कोटी रुपये नामला देऊन 25 लाख रुपये सरकारचे होते ते विदर्भ साहित्य संघाला देऊन महाराष्ट्रातल्या असंख्य ग्रंथालयांना मदत केली आहे. सर्वसामान्य तरुणांच्या त्या ठिकाणचा उत्साह आज आपल्याला महेशजी आपल्याला आश्चर्य वाटेल, 2 साहित्य संमेलनात जेवढे परिसंवाद होतात तेवढे परिसंवाद या संमेलनामध्ये झाले. प्रत्येक संमेलनाला प्रत्येक परिसंवादाला लोकांनी भरभरून दाद दिली. काल तिथे अच्युत गोडबोलेंचं मुसाफरी असेल, चेतन भगतचं असेल, माशेलकरांचं असेल किंवा त्या ठिकाणी संदीप वासलेकरांचं असेल किंवा ठाणेदारांचं असेल, जो जो मराठी लिहितो आहे त्या मराठी लिहिण्याच्या प्रत्येकाला वाचक वर्गाने तरुणाईंनी मनापासून दाद दिले. कोटीच्या कोटी रुपयांची पुस्तकांची खरेदी झालेली आहे. तुम्ही मला सांगता सर्वसामान्य माणसाला या संमेलनामध्ये रस नसता तर त्या ठिकाणी इतक्या प्रचंड संख्येने लोक काय केवळ जत्रा म्हणून नाही जात ना, किंवा हौसे करता वेळ जात नाही म्हणून जात नाहीत ना, किंवा चला आपल्याला बघायला चांगले लोक मिळतील म्हणून जात नाहीत ना. काही ऐकायला मिळेल, काही वाचायला मिळेल, काही पाहायला मिळेल, काही जीवन अनुभवता येईल, या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे 89 साहित्य संमेलन आहे. आणि म्हणून मी मनापासून पीडी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन. नक्की हे नक्की सगळं करत असताना काही गोष्टी हे सगळं करत असताना काही गोष्टी तरतम भावाने कमी जास्त झाल्या असतील. आपल्या घरातल्या मुलाचं लग्न असेल तर आपण काही गोष्टी कमी जास्त होतात. हे तर एवढा मोठा व्याप होता, काही गोष्टी झाल्या असतील. पण म्हणून आपण चांगलं सकारात्मक दृष्टीने विचार करणार नाही का? मंगेश पाडगावकरांच्या कवितामध्ये त्यांनी म्हटलंय, ग्लास अर्धा हा पाण्याने भरला आहे का रिकामा आहे, हा आपण कसं बघतो त्याच्यावरती अवलंबून आहे. मला असं वाटतं तो ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे असा सकारात्मक विचार केला, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर हे साहित्य संमेलन आणि मराठी भाषेकरता लोकांनी मनापासून काम केलंय. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी. नक्की. एक मिनिट, महेश केळुसकर आणि संभाजी भगत यांना बोलायचे तुमच्या या वक्तव्यावरती, पण तत्पूर्वी पुन्हा महेश म्हात्रे, हे एकूण जो सातत्यानं आपण चर्चा करत आलेलो मराठी भाषेसाठी पूरक ठरणारं साहित्य संमेलन आहे असं आता खुद्द सतीश देसाई म्हणतात, तेवढं तुम्हाला वाटतंय का की पूरक ठरतं? नाही, निश्चितच. आपण भाषा आणि भाषेचं हे जे संमेलन आहे याचा ज्यावेळेस विचार करतो तेव्हा मला आता ज्या मान्यवरांना मी ऐकलं तेव्हा मला तमिळ संगमची परंपरा इथे आठवली. इसवी सनापूर्वी पासून साधारणतः 2400 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आणि त्याचा तिथल्या भाषिक व्यवहाराला झालेला फायदा बघितल्यानंतर मी एक साधारणतः शतकभरापूर्वीपासून सुरू झालेली मराठी साहित्य संमेलनाची परंपरा याची ज्यावेळेस तुलना करतो तेव्हा लक्षात येतं की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये अजून खूप शिकण्याच्या स्थितीमध्ये आहोत. कारण आम्हाला सातत्याने आमच्या भाषेच्या संदर्भात किंवा भाषिक व्यवहारासंदर्भात ज्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा ज्या गोष्टी करण्याची गरज आहे हे आम्हाला स्वतःला सातत्याने दुसरं कोणीतरी सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज आपण बघितलं की भाषिक व्यवहार म्हणजे काय, भाषा म्हणजे फक्त संवादाचं साधन नसतं. भाषा ही फक्त म्हणजे भाषा हा जगण्याचा श्वास आणि आपल्या जीवनाचा ध्यास असतो. म्हणजे भाषा काय असते तर भाषेमध्ये आपण स्वप्न बघतो आणि त्याच भाषेमध्ये आपण स्वप्नपूर्तीचा आनंद सुद्धा व्यक्त करत असतो. भाषा ही आपल्याला संकटसमयी जशी आठवते तशी आपल्याला आपल्या अनेक भांडणाच्या वेळी सुद्धा भाषाच आपल्याला शब्दातून व्यक्त होत असते. तर ही जी भाषा आहे ही भाषा आपल्याला जर पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असेल तर त्यासाठी जे प्रयत्न म्हणजे जे महेश केळुसकर आणि आता शाहीर संभाजी भगत यांच्या बोलण्यातून जी वेदना व्यक्त झाली ही शतकभरापूर्वी महात्मा फुले यांनी हीच वेदना व्यक्त केली होती की हे मुठभरांच्या भावना व्यक्त करणारं साहित्य संमेलन असतं. आता जसं देसाई साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात लोक तिथे जमा झाली होती. निश्चितच लोक जमा होतात, परंतु ते तिथून काय घेऊन जातात? आता पुस्तकांच्या खरेदी विक्रीसाठी साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात लोकांच्या समोर यायला लागलं. याचं कारण असं आहे की लोकांमध्ये जिज्ञासा मोठी आहे, परंतु ती जिज्ञासा पूर्ती करण्यासाठी साहित्यिक सबल आहेत का? साहित्यिक त्यांच्या
त्यांच्या जी ज्ञानतृष्णा आहे ती पूर्ण करण्यासाठी सबल आहेत का? आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे की संगणक आणि मोबाईल या दोन अत्यंत महत्त्वाच्या बदलाच्या टप्प्यावर भाषिक व्यवहार कुठे आहे याची आपण सगळ्यांनी जाणीव करून घेण्याची गरज आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ते सगळं आम्ही करत नाहीये. महाराष्ट्र देशी कॉन्व्हेंट शाळांचा सुकाळू झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जर महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करा असं त्या व्यासपीठावरून गरजून सांगत असतील तर हा म्हणजे विरोधाभास नाही का? तुमच्याच नावाच्या इंटरनॅशनल स्कूलची चेन तुम्ही महाराष्ट्र देशी सुरू करायची आणि तुम्हीच मराठी भाषा सक्तीची करा सांगायची. कॉन्व्हेंट शाळांना तुम्हीच उत्तेजन द्यायचं, मराठी शाळांच्या मान्यता बंद करायच्या आणि आता मराठी भाषा सक्तीची करा हे तुम्ही कधीच सांगता जेव्हा ग्रामीण भागामधून सुद्धा शालेय शिक्षणातून मराठी हद्दपार झालेली आहे. आणि हा सगळा विरोधाभास सगळं नाटक म्हणजे जत्रा मोठ्या प्रमाणात करायची, रमणा करायचा, साहित्यिकांना जेवणावळी द्यायच्या, साहित्यिकांना पैसे वाटप करायचे आणि आम्ही काहीतरी ग्रेट केलं अशा आनंदात मग्न राहायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा दांभिकपणा आहे. हा दांभिकपणा आपण कोणी सगळ्यांनी बाजूला सारून मराठी भाषेच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. नक्की अत्यंत म्हणजे पोटतिडकीने तुम्ही हे म्हटलेलं आहात आणि दांभिकपणा म्हटलाय, महेश कळसकर भ्रष्टाचार म्हटलेत, अगदी नात उठले असं संभाजी भगत म्हटले. आपण पुन्हा सतीश देसाई तुमच्याकडे येऊयात, पण तत्पूर्वी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. या संचालक आहेत, या राज्याच्या भाषा संचालक आहेत आणि अर्थातच डॉक्टर मंजुषा कुलकर्णी तुम्हाला या सगळ्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात भाषा हळूहळू कुठेतरी खालावताना दिसते. म्हणजे आत्ता मराठी भाषा ज्या पद्धतीनं चालली आहे, मराठी शाळांचा जो उल्लेख महेश म्हात्रे यांनी केला, अत्यंत दयनीय अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला संचालक म्हणून, भाषा संचालक म्हणून तुमच्यावर काय जबाबदारी, तुम्ही काय त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघताय? खरं तर भाषा ही माणसाला मिळालेली एक खूप चांगली देणगी आहे. जसं की हास्य आहे तशीच भाषा आहे. जसं माणसाच्या मनामध्ये जे जे विचार येतात ते आपण प्रकट करू शकतो, त्या सुख दुःखाच्या भावना आपण प्रकट करू शकतो, तसंच माणसाचा विकास व्हायचा असेल खऱ्या अर्थाने तर भाषा लागते. 1960 पासून जशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तशीच भाषा संचालनालयाची देखील स्थापना झाली आणि भाषा संचालनालय भाषेच्या उत्कर्षासाठी तेव्हापासून आज तागायत अविरतपणे काम करत आहे. विषय आजचा मराठी साहित्य संमेलनाचा असला तरी देखील भाषेच्या दृष्टिकोनातून मला असं मांडावंसं वाटतं की 34 परिभाषा कोश मराठी जगावी, मराठी वेगवेगळ्या विषयांच्या अध्ययनासाठी पूरक ठरावी. वैद्यकीय शिक्षण असो, अभियांत्रिकी शिक्षण असो, कला, विज्ञान, वाणिज्य असो, या सर्व विषयांसाठी उपकारक व्हावं म्हणून भाषा संचालनालयाने कितीतरी परिभाषा कोश तयार केलेत. नव्याने काही परिभाषा कोश येत आहेत. ही मराठी भाषेच्या उत्कर्षासाठीची फार मोठी अशी घटना आहे. भाषा संचालक म्हणून काम जेव्हापासून करते आहे, मनामध्ये येतं की भाषा ही जगवायची आहे, अशी जी आरडाओरड चाललेली असते. भाषा जगते, तिचा विकास करायचा आहे, तो आतून आला पाहिजे आणि अंतर्मनाने जर ती भाषा आपण सगळे बोलू लागलो, तिचा विकास करायचा ध्यास घेतला तर मला नाही वाटत की वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे संमेलनांची सुद्धा काही. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, मला प्रश्न हाच विचारायचा आहे तुम्हाला की जर आपण आरडाओरड करतोय, गेले काही काळ आरडाओरड काही कमी, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा भाषेच्या संदर्भात, मराठी भाषेच्या संदर्भात आरडाओरडा करून झालेला आहे, पण मुळात ती रुजताना दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं किंवा होती तेवढी टिकताना दिसत नाहीये. जेवढी कॉन्व्हेंट, आता जो उल्लेख झाला, कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत, ज्या पद्धतीनं कॉन्व्हेंट नाही, इंग्लिश मिडियम शाळा आहेत, इंग्लिश भाषेला विरोध नाहीये, पण मुळात इंग्लिश भाषेच्या साठी पूर्णपणे मराठी शाळांना नेस्तनाबूत केलं जात आहे. त्याच्याबद्दलची कुठलीही आत्ताची पॉलिसी नाही आहे आणि ती जर का आपल्याकडे नसेल, तसं जर धोरण नसेल तर अर्थात आपण कुठे जाणार आहोत? भाषा संचालक म्हणून तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमच्याकडे तर त्या अर्थाने काही अधिकार तुमच्याकडे आहेत का? या संदर्भामध्ये भाषा सल्लागार समिती ही फार मोठं काम करते आहे शासनामध्ये. भाषा सल्लागार समितीच्या द्वारे मराठी शाळांचं पुनरुज्जीवन व्हावं. मुळात मराठी माणसाची मानसिकता याला कारणीभूत आहे की आम्हाला परकीय भाषेचं आकर्षण फार मोठं वाटतं किंवा अंधानुकरण करता करता आमच्या भाषेचं वैभव आम्ही विसरतो. इतकंच कशाला हो, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आम्ही साधा रिक्षावाल्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा आपली मराठी सोडून आपण हिंदीमध्ये बोलायला लागतो, जणू काही त्याला मराठी येतच नाही असं समजून. घराच्या पाट्या, जी नावं आपण देतो घरांवरती, त्या सुद्धा आपण अगदी आनंदाने इंग्रजीमध्ये मिरवत असतो. आता तर मी सर्वसामान्य घरांमधनं लग्नाच्या पत्रिका सुद्धा इंग्रजीतून देताना आणि मोठ्या अभिमानाने आमचं कुटुंब कसं पुढारलंय असं दाखवताना पाहते आहे. मला वाटतं की ज्या भाषेला इतकी मोठी समृद्धी आहे, परंपरा आहे, उदाहरणादाखल मी सांगते, वाक्प्रचार
जो भाग आहे मराठी भाषेचा, जे की सौंदर्य म्हणून तिच्या सौंदर्यात भर पडते ज्या वाक्प्रचारांनी म्हणींनी, तर जीव हा शब्द घेऊन किती वाक्प्रचार मी तुम्हाला सांगू. जसं की जीव गलबलला, जीव दमला, जीव खालीवरी झाला, जीव रंगला, जीव दंगला, जीव विसावला, जीव थकला, जीव लागला, जीव जडला आणि शेवटी जीव भांड्यात पडला. मी हे फार कमी उदाहरणं सांगितलेत. एक जीव शब्द घेतला तर इतके वाक्प्रचार ज्या भाषेमध्ये आपल्याला मिळू शकतात, इतके समानार्थी शब्द आणि सुंदर सुंदर म्हणींनी जी नटली आहे, त्या भाषेला वाढवण्यासाठी शाळा हे माध्यम अगदीच आहेच, पण मानसिकता ही कुठेतरी मला वाटतं की महाराष्ट्रातील लोकांची कमी पडते इथे, की आपली भाषा सोडायची आणि दुसऱ्या भाषेत जगण्याचा प्रयत्न करायचा. मग ती गोष्ट मला आठवते की एका गाढवाने वाघाचं कातडं पांघरलं होतं आणि मग थोड्या दिवसांनी ते उघडं पडलं. आपली भाषा हे आपलं सौंदर्य आहे, आपली अस्तित्व आहे आणि त्या भाषेसाठी आपण काहीतरी अंतर्मनातून केलं पाहिजे. शासन, भाषा संचालनालय 1960 पासून यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करत आहे. न्याय व्यवहारात मराठी यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. इतकंच नाही, आम्ही राज्याचे कायदे जसे मराठीतून व्हावेत तसंच केंद्राचे कायदे सुद्धा, अधिनियम सुद्धा आम्ही मराठीतून उपलब्ध करून देतोय. इथे मानसिकता कमी पडते ती वकील बांधवांची, न्याय व्यवस्थेतील लोकांची, की जे तयार असताना सुद्धा मराठीतून न्याय देत नाहीयेत. म्हणजे ज्या माणसाला न्याय मागायचा आहे त्याला न्याय त्याच्या कळत्या भाषेत मिळाला पाहिजे, ही महाराष्ट्र शासनाची भूमिका पूर्वीपासून आहे. आणि आता देखील म्हणजे माननीय विनोद तावडे महोदयांनी या ठिकाणी राजभाषा हा शब्द 1964च्या कायद्यात स्पष्टोल्लिखित नव्हता, तो करून घेतला. वाचन प्रेरणा दिवस माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रत्यर्थ वाचन प्रेरणा दिवस सुरू केला. खूप छान उपक्रम घेतले गेले. नक्की नक्की आपण एक तपशीलवार येऊया या सगळ्या मुद्द्यांवरती. तुम्ही सरकार म्हणून जे काही करतायत, त्या सरकार म्हणून जे कार्य चालू आहे त्या कार्याची दिशा योग्य आहे का, हा त्यातला खरा प्रश्न आहे. कारण एकीकडे शाळा मरतायत, पुढच्या 10 वर्षामध्ये शाळांमधली जी मराठी शिकणारी मुलं आहेत ती अत्यंत अर्ध्या संख्येवरती आलेली आपल्याला दिसणार आहेत. आणि अशा वेळेला जर हे आपण सगळं जे काही करतोय ते तोंड देखलं आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. महेश केळुसकर, काय मत आहे तुमचं? नाही, आता जीव ह्या शब्दावरून अनेक म्हणी सांगितल्या कुलकर्णी मॅडमनी. तसा अनेक साहित्यिकांचा आणि साहित्य रसिकांचा जीव गुदमरला महामंडळाच्या कारभारात, ही खरी म्हण आता वापरायला पाहिजे. आणि मगाशी देसाई जे सांगत होते त्यांनी खूप चांगली प्रसिद्धी केली, म्हणजे स्वतःची संमेलनाची, नंतर आत्ता भरलेल्या संमेलनाची वगैरे वगैरे, आणि काही पुस्तकांची, काही प्रकाशकांची. ठीक आहे, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुणाची तरफदारी करताय आणि कुणाची बाजू घेताय. हे महामंडळ जे आहे हे शहामृगासारखं आहे, वाळूत खुपसलेलं तोंड असतं ना, आणि त्याला बाहेर काय वादळ चाललेलं आहे ते दिसत नाही आहे. जेवढ्या गर्दीची आणि मोठ्या इतके लोक आले आणि इतक्या लोकांनी परिसंवाद ऐकले आणि हे झालं आणि ते झालं, याची तरफदारी आपण करतो आहोत, त्याच्यापेक्षा अधिक लोक बाहेर होते, बरोबर. आणि त्यांना ते मराठी भाषक नाही आहेत का, त्यांना तुम्हाला का नाही आस्था वाटत तुमच्या साहित्य संमेलनाबाबत? तुम्ही ज्या संमेलनांची तरफदारी करता आहात त्या संमेलनामध्ये किती साहित्य प्रवाह अंतर्भूत असतात तुम्ही सांगा ना. कोण असतं त्याच्यामध्ये आणि कोण साहित्यिक असतात? आणि मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्ही नाचवता, गाणी, नाच आणि हे नट आणता आणि ते गायक आणता, त्याचा काय संबंध आहे? तुमचं हे साहित्य संमेलन आहे ना, ते कशासाठी सुरू झालं होतं, त्याचं उद्दिष्ट काय होतं, याकडे तुम्ही कधी अंतर्मुख होऊन विचार केलेला आहे का महामंडळाने आणि आयोजकांनी सुद्धा? आणि आयोजकांनी इतकी मतं कशाला पाहिजेत? 85 मतं त्यांना अधिकार कशासाठी आहे? आणि हे जे सगळं चाललेलं आहे हे एक गठ्ठा मतं ही सगळी निर्णायक होतात. आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनी, भारत सासणे असू देत, राजन खान असू देत, विठ्ठल वाघ असू देत किंवा महाराष्ट्रातले मोठे साहित्यिक असू देत, त्यांनी सातत्याने आवाज उठवत आलेला आहे. पण हे हसण्यावरी न्यायचं किंवा आमचं साहित्य संमेलन एवढं मोठं आणि याव झालं त्याव झालं अशा आवाज करायचे, या आवाजामुळे काही होत नाही म्हणतात. मुद्दा असा आहे की तुम्ही आज मराठी भाषक जे आहेत त्यांचं खरं अखिल भारतीय, आता मंगेश पाडगावकरांच्या कवितेचं उदाहरण दिलं, अर्धा प्याला भरलेला अर्धा प्याला रिकामा. माझं असं म्हणणं आहे की अर्धा प्याला रिकामा आहे ना, त्याचा विचार केला पाहिजे तुम्ही. आता तो अर्धा प्याला भरलेला आहे त्याच्यावर खुश राहू नका. तो अर्धा म्हणजे मग तुम्ही म्हणा ना अर्ध अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वगैरे असं म्हणा. तुम्ही का नाही असं करत आहात की सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांना पुढे जाऊन? आणि हे जे पैसे वाटणं वगैरे आहे ना, त्याच्यात मला काही फार मोठे पण वाटत नाही आहे. हे असं आहे मंदार की गिरायकांचे गळे कापायचे, म्हणजे 5 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकायची आणि मग पाणपोया बांधायचा. त्याच्यातली जी धार्मिकता असते ना, तोच आहे, हे तेच सूत्र आहे
की तुम्ही असं असं करायचं आणि मग ह्याला 5 लाख ह्याला 1 लाख. मग हे रमडा म्हणाले ना म्हात्रे, ते खरं आहे. तुम्ही कशाला ओबिलाइज करतात, कशाला तुम्ही त्यांना मिंदे करतात, आणि मिंदे होत आहेत साहित्यिक आमचे. म्हणजे ह्यांचाच दोष आहे असं नाही. हे बघा, तुम्ही विकले जात असाल तर तुम्हाला विकत घेणारा आहे, त्यांचा काही दोष नाही. विकत जात आहेत लोक, भले भले विद्वान आणि भले भले मोठे मोठे स्वतःला हे म्हणवणारे ना, हे विकत जात आहेत आज, आणि त्याचा हा परिणाम आहे. आज मला तुम्ही सांगा की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असं म्हणणारे कुसुमाग्रज जे आहे, बरोबर आहे. आणि हे कणा म्हणजे स्पाईनलेस मराठी लिटरेचर आहे आजचं, आणि मराठी साहित्य संमेलन आहेत. तुम्हाला सांगा की हा जो कणा आहे तो हरवला का मराठी साहित्यिकांनी? त्यांनी पण विचार केला पाहिजे स्वतः, की तुम्हाला विकत घेतलं गेलं, बोली लावलेल्या आहेत, तुमचे अमुक लाख, तुमचे तमुक हजार, तुमचं तमुक, आणि घ्या विकत आणि करा उत्सव आणि सगळं जत्रा करा. जत्राच आहे ते, हो, जत्रेशिवाय काय नाहीये. काय सगळा म्हणजे जो खेळ चाललेला आहे तो तुम्ही काय आम्हाला सांगताय? आम्ही साहित्य संमेलन बघत आलेलो आहोत आणि सगळं करत आलेलो आहोत. तुम्ही करा, तुमचा आनंद तुम्ही करा, पण तुम्ही असं क्लेम नका करू की हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि आपण मराठी भाषेचं आणि समाजाचं आणि संस्कृतीचं काहीतरी असं काहीतरी भलं करतो आहोत आणि मोठं काहीतरी करतो आहोत. नाही, तुम्ही करत आहात, हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही अतिशय परखडपणे हे सगळं बोलताय आणि परखड चर्चा झालीच पाहिजे. अर्थात आपल्याला काही आणखीन बेधडक प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. डॉक्टर सतीश देसाई सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, शाहीर संभाजी भगत आहेत, महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत, आणि भाषा संचालक डॉक्टर मंजुषा कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. एका ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत बेधडकमध्ये तुमचं. अर्थात आपण चर्चा करतोय साहित्य संमेलन आणि मराठी भाषा, भाषक आणि भाषा व्यवहाराच्या संदर्भातनं. अर्थात आत्तापर्यंत जे काही चर्चा झाल्या त्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांनी काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दीपक किरोटे पाटील म्हणत आहेत, काही राजकारणी मराठी भाषेच्या नावावर राजकारण करत आहेत. विद्युत काझी म्हणतायत, पण काँग्रेस राष्ट्रवादीनं 15 वर्ष राज्य केलं, का मराठी सक्तीचं केलं नाही? त्यावेळी ते सेक्युलर होते. सौ मनाली गुप्ते म्हणतात, अरे वा, हे आत्ता सुचलं का? सत्तेत असताना दगड पडले होते का अकलेवर? असो सूचना नक्कीच चांगली आहे. आणि ललित देशमुख म्हणतात, जगातले आजचे सगळे प्रगत देश आपल्या मातृभाषेतून शिकण्याच्या सुविधेमुळे त्या स्थानावर आहेत. बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि पुन्हा या चर्चेमध्ये सुरुवात करताना सतीश देसाई, तुम्हालाच हा प्रश्न आहे की जो आम्ही एक यातला तिसरा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की रचनात्मक कार्यक्रम कुठल्या या साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडे दिसत नाही आहे. तो रचनात्मक कार्यक्रम तुमच्याकडे आहे, होता, किंवा अजून काही त्याच्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहेत? तुमचं काय मत आहे? मंदारजी, रचनात्मक कार्यक्रमाची व्याख्या फक्त तुम्ही सांगा मला काय. अमिताभ बच्चनला आम्ही कविता संमेलनाला बोललो, त्यांनी हरिवंशराय बच्चनच्या कविता ऐकल्या, गैर होतं. काल गुलजारजी आले, गुलजारजींनी तर काल सांगितलं केवळ मराठी भाषेचं संमेलन नाही, हे बहुभाषिक संमेलन आहे. इथं सत्यव्रत शास्त्रींसारखा संस्कृत मधला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता येतो आणि संस्कृत मधल्या लोकांशी संवाद साधतात. या ठिकाणी आज जावेद अख्तरजी येतात आणि कवितेबाबत आपली भूमिका मांडतात. काल संदीप वासलेकर असतील किंवा आमच्या पुण्यामध्ये दमा मिराजदारांपासून अनेक लोकांच्या कथाकथनाचे मोठे कार्यक्रम झाले संमेलनामध्ये. लहान मुलांनी नवीन केलेल्या कविता आणि नवीन केलेलं साहित्य त्या ठिकाणी वाचून दाखवलं. तुम्ही एक मूळ लक्षात ठेवलं पाहिजे की केळुसकर असतील किंवा संभाजी भगत असतील किंवा आणखी कोणी जे आरोप करणं असेल, त्या सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलांना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर याच्यापासून बाजूला काढून दाखवा बरं. ऐकलं तुमची मुलं? त्या सगळ्या मुलांना, जी आजची पिढी, तरुण पिढी आहे, जी कायम सातत्यानं ते फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि ट्विटरवरती आहे, त्या मुलांना त्याच्यापासून दूर करायचं आणि या संमेलनाच्या ठिकाणी आणायचं, त्यांच्या पुढे काही संवाद करायचा आहे. याकरता त्याही मुलांना काही आकर्षण पाहिजे, त्याही मुलांना भावतील असे काही लेखक पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टी सगळ्या गैर आहेत. आणि मराठी भाषेकरता मी एका गोष्टीशी सहमत आहे, साहित्य महामंडळाच्या कारभारावरती कठोर टीका जी केली, त्या कठोर टीकेवरती मी सहमत आहे. कशा करता त्या ऑर्गनायझेशन कमिटीला 80 मतं पाहिजेत आणि 60 मतं पाहिजेत. आम्ही पुण्यात होतो, आमच्याकडे 60 मतं मिळाली. आज पीडी पाटलांकडे 80 मतं मिळाली. आणि मग जर असा आरोप केला गेला की ती 60 मतं याच्या पारड्यात पडली, तो अध्यक्ष झाला, तर त्यात गैर काही नाहीये. साहित्य महामंडळाने कठोरपणे 60 मतं 80 मताची परंपरा ही मोडीत काढली पाहिजे. जो कोणी मतदार आहे तो जे देईल मत, ते देईल मत. आणि दुसरं, मंगेश पाडगावकर असतील, किती मतदार ठरवतात देसाईजी? लोकांना जरा सांगा ना, किती मतदार ठरवतात मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा संपूर्ण व्यवहार?
नाही, काय आहे त्या प्रत्येक आता विदर्भ मराठी साहित्य संघ आहे, मराठवाडा संघ आहे, मुंबई मराठी साहित्य संघ आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद आहे आणि हैदराबाद असेल, गोवा असेल, इंदूर असेल, या ठिकाणच्या छोट्या छोट्या संस्था आहेत. या प्रत्येक संस्थांना त्यांच्या संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेमध्ये मतांचा अधिकार आहे. म्हणजे पुण्याला जर 171 मतं असतील तर ती साधारण त्याच पद्धतीने 1000च्या जवळपास मतं असतात ती, आणि त्याच्यातलं जेवढं मतदान मतपत्रिका गोळा करण्याचं काम आहे. म्हणजे त्या शिवाजी सावंतांसारखा लेखक हा मतदारांच्या घरी जाऊन मला मत द्यावं म्हणजे नाना पाटेकर मला घर द्या म्हणतात, शिवाजी सावंत मला मत द्या म्हणता गेले. ही पद्धत कधी बंद करणार आहे किंवा नाही. आणि म्हणून साहित्य महामंडळाच्या ज्या चुकी आहेत त्या चुकीवरती केळुसकर असतील, डॉक्टर देसाई असतील किंवा म्हात्रे असतील, यांनी कठोर प्रहार केला पाहिजे आणि साहित्य महामंडळाने डोळे उघडून बघितलं पाहिजे. काल शरद पवार साहेब म्हणाले कशाला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडणूक घेतात, आणि निवडणूक घेतल्यानंतर मग त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप होतात. का जो चांगला आहे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षांना तुम्ही सांगा, तुम्ही 5 माजी अध्यक्ष आहात, तुम्ही म्हणून अध्यक्ष निवडा आणि तो सर्वसंमतीने होऊ द्या. मंगेश पाडेगावकरांना होऊ द्या, नादो महावदारांना, या सगळ्या लोकांना, अरुणा ढेरेंना होऊ द्या. ते नाही होणार ना. त्यासाठी फिल्डिंग लावणारा अध्यक्ष लागतो ना. जो साहित्यिक फिल्डिंग लावतो तोच अध्यक्ष होतो ना याच्यामध्ये. ज्याला मोठ्या राजकीय नेत्याचं पाठबळ असतं, ज्याच्यावर मोठ्या नेत्याचा वरदहस्त असतो तोच होतो ना. मग त्याच्यासाठी कसे राजकीय पक्षाचे लोक फिल्डिंग लावतात, कशा पद्धतीने इतर साहित्यिकांना फोन केले जातात, याची चर्चा सुरू आहे ना मोठ्या प्रमाणात. नाही, याची चर्चा जी सुरू आहे इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये पण प्रिंट मीडियामध्ये आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी या संदर्भामध्ये उत्तर दिलं पाहिजे की विठ्ठल वाघांनी या संदर्भामध्ये कठोर सांगितलेलं आहे. माझी श्रीपाद सबनीसांना पण या चॅनलच्या माध्यमातून विनंती येईल, तुम्ही पण लोकांच्या समोर येतात, लोकांच्या मनामध्ये जे शंका आहेत, कुशंका आहेत की तुम्ही काय केलं, कशी मतं मिळवली, विठ्ठल वाघ तुम्ही कशी मतं मिळवली, हे एकदा चर्चा होऊ द्या. म्हणजे आयबीएल लोकमतच्या चॅनलच्या मध्ये दोघांनाही बोलवा आणि हाच विषय तुम्ही घ्या. सर्वसामान्य माणसाला कळू द्या की याच्या मागे काय गौड बंगाल आहे. साहित्य संमेलन मीही भरवलेलं एक आहे आणि म्हणून मी अधिकारवाणीने आणि त्या अनुभवाने सांगतो की तुम्ही जे म्हणताय त्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे. हे टाळायचं असेल तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा एक मतानं त्या 5 माजी अध्यक्षांनी 10 माजी अध्यक्षांनी एक मताने ठरवलं पाहिजे. साहित्य महामंडळाने निवडणुकीच्या द्वारे ठरवून उपयोग नाही. आणि ऑर्गनायझिंग कमिटीला, प्रायोजक संस्थेला 80 मतं देऊन तर अजिबात नाही. आणि एकूण 1072 मतं जर असतील तर ते सुद्धा त्या अर्थाने प्रातिनिधिक आहे का, हा सुद्धा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अर्थात संभाजी भगत, तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात ही जी चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये आपण सातत्यानं, आता सतीश देसाईंनी जो प्रश्न विचारला, रचनात्मक कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, म्हणजे भाषा टिकवायचे, भाषेशी ज्याचा व्यवहार वाढवायचा आहे आणि तो व्यवहार वाढवत असताना भाषेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं आहे, अशा वेळेला आपण या भाषेसाठी पुरेसं काही करतोय का, आणि ते पुरेसं करतोय किंवा नाही करतोय याची देखरेख साहित्य संमेलन म्हणून किंवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी करणं अपेक्षित आहे का. तो दीपस्तंभ म्हणून जे भाषण केलं जातं संपूर्ण मराठी समाजासाठीचं, ते भाषण त्या अर्थाने तेवढं प्रातिनिधिक व्यक्तीचं आहे का. काय म्हणणार, मराठीच्या संदर्भामध्ये, मराठीच्या विकासाच्या संदर्भामध्ये खूप लोक काय काय चर्चा करतात, पण मूळ मुद्दा इथे आहे की मराठी भाषा मरणाकडे का चाललेली आहे. तर ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परकीय भांडवल येतं, ते परकीय भांडवल एकटं येत नाही. तुमच्या खिशामध्ये येणारा प्रत्येक पैसा त्याची भाषा आणि त्याची संस्कृती घेऊन येतो. भारतामध्ये संपूर्ण, म्हणजे तुम्ही काय आता बाकीच्या भाषांच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था झालेली आहे. कन्नड असो किंवा बाकीच्या सगळ्या भाषा ज्या व्हर्नाक्युलर म्हणतात, त्या सगळ्या भाषा मरणासन्न होत आहेत आणि एकच इंग्रजी भाषा ही येते आहे. याचं कारण आहे मल्टीनॅशनल कंपन्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट, आणि ते सगळे जे कुणी राजकीय पक्ष आहेत आणि पुढारी आहेत ते जे वर्ण सांगत आहेत मराठीच्या बाबतीत, तर त्यांना हे माहीत, म्हणजे तेच आहेत की त्यांनीच या देशामध्ये परकीय भांडवलाला संपूर्ण पण रेड कार्पेट. संभाजी भगत, त्या अर्थाने जे परकीय चलन येते तुम्ही म्हणता, त्याला आता पोलादी पडदा नाही ना घालता येते आता. म्हणजे ती तुमची वैचारिक लढाई असू शकेल त्यावेळेला, पण आताच्या काळात आता जे ग्लोबल वातावरण आहे त्याच्यामध्ये तो पैसा तर आम्ही रोखू शकत नाही तिकडे. माझं काय म्हणणं आहे की जे पैसे येत आहेत ना, तो पैसा एकटा येणारच नाही पैसा. त्यामुळे हे जे, जर तुम्हाला मराठी टिकवायची असेल तर तुम्हाला या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बाबतीमध्ये धोरण जनतेने घेतलं पाहिजे ना, त्या पद्धतीचे लढे उभे केले पाहिजेत ना.
परकीय भांडवल येणार आहे म्हणून आता मग कशाला तुम्ही आता बघा या जागेवर आपण जिथे बसलेलो आहोत तिथे गिरण होती गिरण होती ना नक्की. त्या गिरणीच्या अनुषंगाने मराठी माणूस इथं होता जे काय आता आपण डेव्हलपमेंट म्हणतो हा मराठी माणूस गेला कुठे त्याची मुलं मराठी इंग्रजीमध्ये शाळेमध्ये जात आहेत आता त्या ताई मला मंजुषा ताई म्हणाल्या की त्या खेडेगावात सुद्धा इंग्रजी शाळेमध्ये मुलांना टाकतायत काय करणार हो जर तुम्हाला इंग्रजी येत नाही तर तुम्हाला कुणी विचारत नाही प्रत्येक माणसाला वाटतं की ते रिक्षा चालवणारा असो किंवा बूट पॉलिश करणारा माणूस असो त्याला वाटतं की आपलं पोरगं इंग्रजीमध्ये शिकलं तर जाईल पुढे मराठी पण येत नाही इंग्रजी पण येत नाही दोडक्यासारखं मध्ये लोंबकळतं पोरगं मी शिक्षक आहे मला 25 वर्षाचा अनुभव आहे आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला शिक्षण मिळत नाही हा व्यवस्थेने केलेला मोठा गुन्हा आहे हा इट इज अ क्राईम मला माझ्या मराठी भाषेत जर शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण घेतलं तर मला नोकरी मिळत नाही किंवा मला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो हे कशाचं आहे मराठीच्या नावाने गळे काढणारे लोक जे आहेत त्यांनी जर पहिलंच हे जे आम्ही महेश आणि आम्ही पूर्वी आम्ही एक आम्ही मराठीच्या नावाने एक माझी मराठी नावाचं आम्ही आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं हे की जोपर्यंत आपण मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बाबतीत आणि भांडवलाच्या बाबतीमध्ये हे येणार आहे भांडवल येणार आहे पण ठाम भूमिका घेतली पाहिजे ना की आमची भाषा आमची संस्कृती ती पण गरिबांची टिकेल कशी याच्यावर ठाम भूमिकाच नाही सगळे राजकारणी त्यांनी डोळं घेत आहेत. एक मिनिट तुमचा मुद्दा जो आहे भांडवलाच्या अनुषंगाने ही भाषा इकडे येते हा तुमचा मुद्दा आहे तो वैचारिक मुद्दा आहे अर्थात त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू शकतो पण मुळात महेश हे पटते का कारण असे अनेक देश आहेत ज्याच्यामध्ये भांडवल परकीय येते मात्र त्यांनी भाषा त्यांची जी आहे निश्चितच. ती तिथे जपून ठेवलेली आहे. मंदार मी आता नुकतंच चीनला गेलो होतो तर चीनमध्ये सगळीकडे फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांनी तिथल्या प्रत्येक व्यवहारामध्ये आपली भाषा जपलेली आहे कोरियामध्ये सुद्धा आपण बघतो गेला बाजार इस्रायलला मी फिरत असताना मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे 2000 वर्षापूर्वी जी मृतावस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जी भाषा गेली हिब्रू भाषा ती हिब्रू भाषा त्यांनी पुनरुज्जीवित केली आता तिथे सगळे भाषिक व्यवहार हे हिब्रूमध्ये चालतात म्हणजे जी मृत झालेली भाषा होती त्या मृत झालेल्या भाषेला त्यांनी 50 वर्षामध्ये जिवंत केलं आणि 50 वर्षापूर्वी आपली जी सबळ भाषा होती तिला आम्ही मृतावस्थेकडे न्यायला चाललेलो गेला बाजार तुम्ही महेश मात्रे माझं काय म्हणणं आहे की चीनचं तुम्ही उदाहरण देता किंवा कोरियाचं उदाहरण देता हो ज्यावेळेला तुमची इकॉनॉमी एका समपातळीवर येऊन दुसऱ्यांशी व्यवहार करते बरोबर कर्ज घेऊ नये भांडवल घेऊ नये हे आता चालणारच नाही पण ज्यावेळेस तुम्ही लाचार म्हणून जाता तुम्ही या देशाची इकॉनॉमी तुम्हाला माहित नसेल या देशाच्या प्रत्येक माणसावर 15,000 रुपये कर्ज आहे त्यांनी घेतलेलं नाहीये नाही मी त्याकडेच येतोय की एकूण म्हणजे भाषिक व्यवहारामध्ये भाषिक व्यवहारामध्ये आपल्या भाषेचा आग्रह धरणं किंवा अभिमान असणं आपल्या आधीचे जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण हे कुठल्याही शासकीय घोषणा करत असताना पहिल्यांदा मराठीत बोलायचे नंतर हिंदीमध्ये बोलायचे नंतर इंग्रजीमध्ये बोलायचे ह्याची काय गरज होती म्हणजे या एखाद्या उद्घोषणेसारख्या रेल्वे स्टेशनवरच्या त्याच्यासारखे जेव्हा राज्याचा प्रमुख माणूस बोलायला लागतो तिथे खऱ्या अर्थाने घसरण होते आज बघा आपण जेव्हा रस्त्यावर जातो तेव्हा आपण हिंदीमध्ये बोलतो आपल्या घरामध्ये असतो तेव्हा मराठीमध्ये बोलतो कार्यालयात जातो तेव्हा इंग्रजीमध्ये जातो म्हणजे त्रिशंकू सारखा हा मराठी माणूस झालेला आहे तर याला ही जी स्थिती आहे म्हणजे जसा आपण याला आर्थिक व्यवहार जर आपण त्याला गृहीत धरला तर त्याच्या जोडीला आमची मानसिकता सुद्धा तेवढीच जबाबदार आहे आणि ही मानसिकता जेव्हा आपण बदलू तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीचा आग्रह धरला जाईल आज मराठीचा आग्रह धरणारे जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांनी सातत्याने मराठीचा राजकारणासाठी वापर केला यांनी कोणीही मराठी भाषा जगावी मराठी शाळा टिकाव्या मराठी जगभरात फोपावी यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वावर आज जी मराठी टिकलेली आहे ही गाव खेड्यामध्ये बोलली जाते ती मराठी आहे परंतु ही मराठी नदी जी आहे महानदी आहे ही अनेक बोलीभाषांच्या उपनद्यांनी ती आतापर्यंत दुथडी भरून वाहत होती परंतु या ज्या उपनद्या होत्या महेश केळुसकरांची मालवणी होती आगरी कोळी किंवा वाडवळी खानदेशी या सगळ्या बोलीभाषा आता आटत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मराठी
आमची जी महानदी आहे ती सुद्धा आक्रसत चाललेली आहे. याचा विचार झाला पाहिजे ना, त्याचा विचार होत नाही ना, शासकीय बरोबर आहे. पातळीवरून होत महेशजी, ना- महेशजी. हा. नाही, साहित्य संमेलनामध्ये हे जे कळीचे मुद्दे आहेत मराठी संदर्भामध्ये की त्याचा काही विचार झालाय का कधी? तो जो प्रश्न आहे, म्हणजे मराठीचा सतीश देसाईंनी, अर्थव्यवहार नावाचा परिसंवाद का नाही होत? नक्की महेश केळुसकर, हा रचनात्मक मुद्दा काय असला पाहिजे, जो सतीश देसाईंनी प्रश्न विचारला मगाशी, की रचनात्मक असा कार्यक्रम काय असला पाहिजे या साहित्य संमेलनाकडे, याबाबतची कुठे एकवाक्यता नाहीये का साहित्यिकांमध्ये तुमच्यामध्ये? नाही, मराठीच्या साहित्य संमेलनामध्ये याचा विचार झालेला नाही. पुढे तरी तो व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आशा आहे. हे बघा, मराठीचा नाही केळुसकर सर, नाही, असं नाही म्हणता येणार केळुसकर सर. मराठीच्या संदर्भामध्ये सातत्यानं अनेक संमेलनांमध्ये साहित्यिक नाही, हो सतीश मी किरकोळ देसाई, काही लिहितो, पण मी हो, साहित्यिक सतीश नाही. देसाई, हा. हो सतीश देसाई, बोला, सर बोला. सर बोला सर. बोला बोला ना. हे तुम्ही जे म्हणता ना की बोला, चर्चा ऐकतोय. होते, ही चर्चा होते ना मराठीच्या अंगाने चर्चा होते. प्रत्यक्ष प्रॅक्टिस काय आहे, काय आहे, व्यवहार काय आहे? आता तिथे चर्चा आहे, संभाजीराव एक मिनिट ऐकून घ्या आता तुम्ही सुद्धा. त्या संमेलनात चर्चा होती का नाही हा प्रश्न आहे. चर्चा सकारात्मक होते का नकारात्मक होते, त्यातच काय निघतं किंवा निघत नाही प्रत्येक हा माणूस- प्रश्न नाही. प्रत्येक चर्चा होते माणूस का मराठीच्या नाही? नावाने गळे तुम्ही काढतो. त्या परिसंवादामध्ये असं नाही, 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 नाही. कळतं असं म्हणता प्रश्न. येणार मराठी नाही. शाळा- तुम्ही त्या परिसंवादामध्ये चर्चा होते का नाही हा प्रश्न आहे. कुठली चर्चा प्रत्येक झाली? नाही, पण साहित्य चर्चा संमेलनामध्ये नक्की झाली मराठी- ते सांगा. त्या विषय सांगा. चर्चेतनं त्या आता त्या विषय झालेल्या सांगा. चर्चेचं निष्पन्न काय होतंय. आता मी तर तुम्हाला महेशजी आणि मंदारजी, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पुढच्या काही एपिसोड मध्ये गेल्या काही साहित्य संमेलनामध्ये काय विषय चर्चेला घेतले आणि त्याच्यातनं काय निष्पन्न झालं अवश्य. हे त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना बोलवून त्यांना रोखठोक विचारूया. नाही विचारलंच तुम्ही पाहिजे, वर्षभर काय केलं? विचारलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की नाही, आता विचारलं पाहिजे ना. विचारलं पाहिजे, कारण साहित्य संमेलन ज्या ठिकाणी घडतं त्याच्यानंतर त्याचा व्यवहार उर्वरित महाराष्ट्राची काही शिल्लकच होताना दिसत नाही. आता अनेकांशी बोललो, रस्त्यामध्ये अनेक लोकांशी बोललो, त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती सुद्धा नसते. अशी आताची परिस्थिती आलेली आहे. नाही, बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणून त्या साहित्य संमेलनात माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे ना, मी असेल किंवा पी.डी. पाटील असतील किंवा विजय कोलते असेल किंवा भरत देसाई असेल, आमचं काम साहित्य संमेलन भरवायला मदत करणं आहे. बरोबर. ज्या साहित्यिकांनी या सगळ्या संमेलनाच्या प्रवाहामध्ये आयुष्यभर झोकून दिलेलं आहे किंवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याकरता तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा बाकीच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कृत्या केलेल्या आहेत, तडजोडी केलेल्या आहेत आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेत, त्या सगळ्यांना रोखठोक मध्ये आपल्या चॅनलमध्ये अशा तऱ्हेने तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर वर्षभरामध्ये मराठी साहित्याच्या वृद्धीकरता, वाढीकरता, उन्नतीकरता, चांगल्याकरता, भल्याकरता, सर्वसामान्यापर्यंत जाण्याकरता काय केलं. दिले ना तुम्हाला 1 लाख रुपये. तुम्ही हा हिशोब सर्वसामान्य जनतेला दिला पाहिजे. हे आपल्या चॅनलमधून मंदारजी झालंच पाहिजे. नाही, नक्की तर त्यांच्यावरती वचकेल. नक्की पण या अर्थानं तो जो रचनात्मक कार्यक्रम असणं अपेक्षित आहे या सगळ्या साहित्य संमेलनाच्या एकूण आयोजनामध्ये, तो असतो का, हा त्यातला मुद्दा होता. पण तत्पूर्वी संभाजी भगत, तुमच्याकडे येण्या अगोदर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मंजुषा कुलकर्णी, मुळात पुन्हा हा प्रश्न येतो मराठी भाषेकडे आणि मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून. अगदी सरकार सुद्धा आता जे काही काम करते, तुम्ही भाषा संचालक आहात म्हणून हा प्रश्न विचारतोय. मराठी शाळांच्या दृष्टिकोनातून काय काम चालू आहे आणि काय व्हायला पाहिजे, कारण आणि त्या कामाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एकूण मराठी या साहित्य परिसरामधनं तुम्हाला काय मदत मिळते, काय मदतीची अपेक्षा तुम्हाला आहे असं वाटतं? बिलकुल. याच्या बाबतीत एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते की जसं आपण एक चिमणी पाळतो, तिला दाणा पाणी देतो, काही दिवस ती आपल्याजवळ राहील पण ती उडून जाईल. एक खार आणतो, तिला दाणा पाणी देतो, ती थोडे दिवस राहील आणि उडून जाईल. पण आपण झाड लावत नाही आहोत की ज्याच्यामुळे हे सगळे आपोआप तिथे रमतील. याचा अर्थ असा आहे की जिथे मराठी रुजायला पाहिजे, जिथून मराठीचा विकास व्हायला पाहिजे आणि जिथून मराठी माणसाच्या मनातून ती दर्पण म्हणतो आपण, साहित्याला आरसा म्हणतो आपण, की सर्व सामान्य लोकांच्या मनात ज्या भावना येतात त्या साहित्यिकांनी टिपल्या पाहिजेत आणि त्या टिपत असताना सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे या भावना लोकांपर्यंत पुन्हा गेल्या पाहिजेत. शासन पुढील 25 वर्षाचं धोरण जे आखतं आहे आता, तर त्याच्यामध्ये मराठी शाळांच्या बाबत खूप गंभीर असा विचार चिंतन होत आहे आणि खूप ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे की मराठी शाळांना हे पुनरुज्जीवित केलं पाहिजे. इतकंच नाही, बिल्डर्सला सुद्धा आपण जे परवाने देतो वेगवेगळ्या व्यावसायिकांना, त्यांना सुद्धा परवाने देताना असं बंधनकारक केलं पाहिजे की आपण आपल्या सूचना असतील त्या मराठीत लिहा, इमारतींची नावं शक्यतो मराठीत लिहा. आपण ज्या मुलांनी लहानपणापासून इंग्रजी नावं पाहिली त्या मुलांनी मराठी काय बोलावं. घरामध्ये एक
मुलांकडेच काय पालकांकडे जरी बघितलं तर त्यांना एक पूर्ण वाक्य मराठीत शुद्ध बोलता येत म्हणल्यापेक्षा व्यवस्थित मराठीत बोलता येत नाही. मग जर ही भेसळ आपल्याच भाषेमध्ये होत असेल, मुळात आपली मानसिकता अशी आहे की राजकारण्यांना सुद्धा आपल्याला भाग पाडता आलं पाहिजे, सामान्यांना, की आम्हाला मराठी हवंय आणि ते कसदार हवंय. मी याच्यासाठी आमच्याच प्रधान सचिवांचं उदाहरण देईन की आमचे प्रधान सचिव जे आहेत ते अक्षरशः म्हणजे मराठी विषय घेऊन UPSC झालेले आहेत. मग अशी व्यक्ती मराठीतून मागे पडत नाही. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगात राज्यात पहिली आले. ही कुठेतरी आपली मानसिकता आहे की मराठी शिकलो म्हणजे आपण मागे पडतो. वास्तविक आपण जे बोलू ते जगाला इतकं महत्वपूर्ण वाटलं पाहिजे की त्यांनी अनुवाद केले पाहिजेत. इतकं सामर्थ्य आपल्या भाषेमध्ये आहे आणि ते आपण आणू शकतो. शासन यासाठी खरोखर खूप चांगले प्रयत्न करतंय. आज करतंय असं नाही, अनेक वर्षांपासून करत आलेलं आहे आणि आज तर पुन्हा नव्या आयामांनी त्याच्याकडे पाहिलं जातंय. पण यासाठी साहित्य संमेलनांसारख्या ठिकाणी जर शासनाच्या अशा काम करणाऱ्या संस्थांना सुद्धा नीट निमंत्रण मिळत नसतील तर कसं कळेल शासनाला की साहित्यात काय चाललंय आणि साहित्यातून काय पोचवायचं आहे. म्हणजे आम्ही एक शब्द जेव्हा आम्ही अभियंता हा शब्द, एक मिनिट मंदारजी, की आम्ही जेव्हा अभियंता हा शब्द 1976 साली दिला शासनाने, त्यावेळेला तो अवघड वाटला. लोकांना असं वाटलं की नाही, आणि इंजिनियर सोपा वाटायचा. म्हणजे ही आपली मानसिकता आहे. PSYCHOLO म्हणजे असे स्पेलिंग ज्याला आपण सायलेंट असं म्हणतो आणि असे स्पेलिंग आपल्याला सोपे वाटतात आणि मराठीतील शब्द अवघड वाटतात, ही आपलीच मानसिकता आहे. मला वाटतं की शासन जसं काम करतंय तसंच लोकांनी सुद्धा तशीच मागणी केली पाहिजे आणि आपल्या व्यवहारात आणली पाहिजे. मी काल साहित्य संमेलनाच्या इथे गेले होते. 2 क्षण मला मिळाले बोलण्यासाठी, पण मी तिथे हेच बोलले की लोकांनी आपल्या जन्मापासून मरणापर्यंत मराठीत जगलं पाहिजे. आपलं जगणंच मुळात इंग्रजीत किंवा इतर भाषांमध्ये असं झालंय, आपण बेगडी असं जगायला लागलोय. पण मुळात जे कस आहे, ज्याला आपण म्हणतो, जो धान्यात पाहिजे, जो विचारांमध्ये पाहिजे, तो आपल्यामध्ये जर मराठीतला कस आपण टिकवला. मला एकच या ठिकाणी एवढंच सांगते मी की एका ठिकाणी वाचलं होतं की आपल्या अंगणामधल्या पारिजातकाची फुलं जर दुसऱ्यांच्या अंगणात पडली आणि सुगंध वाटू लागले तर आपली त्यातून श्रीमंती मोजली जाते. मला वाटतं मराठी भाषेचा हा पारिजातक आपण सर्वांनी मिळून बहरवला पाहिजे. त्यात साहित्यिक असतील, त्यात वैज्ञानिक असतील, त्यात शासन असेल, आम्ही अधिकारी असू आणि सामान्य जनता असेल, शिक्षण संस्था असतील, या सर्वांनी पुढे आलं पाहिजे. कोणीतरी कोणावरतरी आरोप करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने मराठीची, या माय मराठीचं काय देणं लागतो का, हे जाणलं तर मला वाटतं सर्वांच्या सहकार्यातून खरोखर ती बहरेल आणि पुन्हा एकदा मराठीचा व्यवहार निश्चितपणे चांगला सुरू होईल. शाहीर काय म्हणाल या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडक्यात? मराठीचं कुठली मराठी, कुणाची मराठी, जे साहित्य संमेलनामध्ये आता हे जे रानोमाळ भटकणारे सगळे जे भटके विमुक्त आहेत, जे गाव गुसाबाहेर जे लोक आहेत, किंवा आता निर्णय बोली आहेत, या सगळ्यांचं काय आहे की म्हणजे जागतिक पातळीवर एकच, म्हणजे या सगळ्या बोली जे महेश म्हात्रे म्हटले ना की या सगळ्या बोलींचा जो एक छोट्या छोट्या जे ओळ होते ते आटलेत. त्यामुळे ही नदी तर रोज 15 भाषा मारतायत या जगात बोली. कारण एका वरवंट्याखाली, इंग्रजीच्या वरवंट्याखाली सपाटीकरण चाललेलं आहे. म्हणजे गाणी मारतायत, लोकभाषा मारतायत, लोककला मारतायत. तर हा जो वरवंट आहे ना, या वरवंट्याबद्दल माझं म्हणणं आहे, एकच एक इंग्रजी भाषा जगात आता राहणार आहे. जी विविधता जी आहे, ही विविधता सगळी खतम करायचं असं सगळं आहे. आणि त्यातल्या त्यात जे साहित्य संमेलन भरवणारे लोक आहेत त्यांची कुठली भाषा आहे, कुणाची भाषा आहे, त्यांचे सगळे जे आता महेश म्हात्रे, महेश केळुसकर माझ्यापेक्षा फार चांगल्या पद्धतीने ते बोलते त्याच्यावर की साहित्य संमेलनामध्ये चर्चा होणारे मराठीच्या विकासाचे जे काही, मराठी भाषेच्या विकासाचं जे काय चाललंय, अरे कुणाची भाषा ही? नंदीवाल्यांची भाषा तुम्हाला माहिती आहे? हे नंदीवाले फिरतात, कडक लक्ष्मीवाले फिरतात, हे सगळे भटके विमुक्त ही माणसं नाहीत का? ज्यांचं गाढवावर बिराड आहे त्यांची भाषा, त्यांचं काय करणार आपण? ते मराठीचे कुणी लागत नाहीत. नामदेवनी पहिली कविता, नामदेव ढसाळांनी ज्यावेळेला पहिली गोलबिटा लिहिलं त्यावेळेला हल्ला करणारे हेच होते ना. कधी केलं नामदेवला साहित्य संमेलनामध्ये, कधी बोलवलं? नक्की तुमचा हा प्रश्न जो गेले अनेक वर्ष आपण याच अनुषंगाने सगळी चर्चा करतोय. एक सर्वंकष असं मराठीचं जे काय असलं पाहिजे. सतीश देसाई तुम्हाला नामदेवला कधी बोलवलं? सतीश देसाई थोडक्यात जाता काय म्हणाल? काय केलं पाहिजे, काय रचनात्मक अशी गोष्ट झाली पाहिजे अगदी थोडक्यात?
नाही, मुळामध्ये मराठी भाषेकरता पासून सगळ्यांनी जे या परिसंवादामध्ये बोलतायत ना, त्या सगळ्यांनी पहिले 5 लोक, परिसंवादात 5 आहेत ना आता, त्या 5 लोकांनी शपथ घेतली पाहिजे, माझ्या नातवाला, माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये घालेन, मी मराठी घरामध्ये बोलेन, कुठल्याही गोष्टीची नाही, आहे शपथ घेतली आहे. मराठीमध्ये मराठीमध्ये शिकलेली आहेत आमची मुलं, देसाई साहेब. पण मला तुम्ही तुमच्याकडे आहे हे महाराष्ट्राला कळू द्या हा, ना. कळवतो आता. तेव्हा महाराष्ट्रात अधिक लोक जातील ना. माझा नातू, माझा मुलगा हा मराठी शाळेत शिकला, मराठी शाळेत मराठी शिकला. ठामपणे अभिमानानं सांगू शकू. हो, हो. आम्ही पुण्यातल्या मराठी भाषेच्या वाढीकरता साहित्य संमेलन घेतल्यानंतर तिरकस पुणेकरांचं सरळ दर्शन म्हणून पुण्यभूषण दिवाळी अंक काढला, ज्याच्यामध्ये फक्त मराठी भाषेच्या करता त्याच्यामध्ये आम्ही काम केलं. असं प्रत्येकाने थोडं थोडं केलं तर हे होऊ शकेल. प्रत्येकाने एका थोडं दिवसात, एका थोडं दिवसात केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय प्रत्येकाने थोडं थोडं केलं पाहिजे. वेळ अगदी कमी अगदी जाता आता पुन्हा महेश केळुसकर. मला असं वाटतं की हा सगळा जो धुरळा आहे ना, धुरळा तो खाली बसल्यावर एकदा सगळ्या सुज्ञ माणसांनी एकत्र बसलं पाहिजे आणि याच्यावरती हे सगळं चालू राहण्यामध्ये काही मतलब नाही. शेवटी आपण मराठी भाषेचं, महाराष्ट्र धर्माचं काम करतो आहोत. आपण किती वादविवाद झाले, किती भांडणं झाली, तरी शेवटी आपण मराठी आहोत आणि मराठी आहोत, महाराष्ट्र धर्म पाळणारे आहोत आणि मला महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, मराठी समाजाचा अभिमान आहे. माझ्या भाषेसाठी जे महामंडळ काम करतं त्याच्याबद्दलही मला आस्था आहे. आपण पोटतिडकीने का बोलतो, आपल्याच लोकांबद्दल आणि आपल्याच माणसांबद्दल बोलतो ना, हे लोक विचार करत नाही म्हणून आपण बोलतो. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यापासून काही ते दूर आहोत आम्ही किंवा आम्ही ते आमच्यापासून दूर आहेत. हे सगळ्यांनी सुज्ञ जी खूप मोठी माणसं आहेत महाराष्ट्रात, इतके साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, भाषातज्ञ आहेत, शासनाचे प्रतिनिधी आहेत. एकदा बसा ना नीट आणि नीट विचार करा. असं घाईघाईने काहीतरी असं संमेलन केलं, हे झालं, थोडंसं इकडं झालं, थोडंसं तिकडं झालं, मग आम्ही काहीतरी बोलायचं, त्यांनी उत्तरं द्यायचं किंवा नाही गप्प बसायचं, माहिती द्यायची नाही. हे सगळं किती काळ चालणार. शेवटी तुम्हाला मराठी भाषा, कारण आव्हान मोठं आहे, लक्षात ठेवा. मराठी लोकांचं, मराठी माणसांसमोर आव्हान नाही आहे. हे जे आव्हान आहे, संभाजी जे बोलतायत की मी महेश म्हात्रे तुम्ही बोलताय, मंजुषांनी सांगितलं की शासन काय काय करतं, आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवं ज्या आव्हानाविरुद्ध. आणि आपली भाषा, आपला समाज, आपली भूमी, आपली संस्कृती, आपली खाद्य संस्कृती, आपली वेशभूषा, ह्याच्या सगळ्यावर आक्रमण होत आहे. हे तुमचं देशीपण जे आपण बोंबलतोय ना इतक्या काळापासून, ते देशीपण ना जे नष्ट झालं ना, मग ह्या चर्चा पण होणार नाहीत आणि साहित्य संमेलन पण होणार नाही. नक्की नक्की अगदी जाता ते नष्ट न होण्यासाठी आपण सगळ्यांनी तातडीनं, अतिशय म्हणजे आयसीयूत गेलेलं आहे सगळं प्रकरण, तातडीने बसा, विचार करा आणि याच्यातून मार्ग काढा. नक्की अगदी जाता अगदी थोडक्यात महेश म्हात्रे काय. मी एवढं सांगू इच्छितो की महेश केळुसकर आता जे म्हणाले तेच पुढे नेतो की मराठीला वाचवण्याचा, मराठीची वाढ करण्याचा हे जे आव्हान आहे हे गोवर्धन पर्वतासारखं आहे. आणि जसा श्रीकृष्णाने गोवर्धन करंगळीवर उचलला होता त्यावेळेस त्याच्याबरोबरच्या गोपाळांनी सुद्धा त्याला काठ्या लावल्या होत्या आणि तो आपल्या काठ्यांवर तोडण्याचा प्रयत्न केला होता. मराठी माणसांनी सुद्धा मराठीच्या अस्तित्वाचा हा जो गोवर्धन आहे हा एकजुटीने उचलावा. त्याच्यात फक्त कोणी काठ्याऐवजी काड्या लावण्याचा प्रयत्न करू नये, बस एवढंच इथे अपेक्षा आहेत. हे जर आपण करू शकलो तर निश्चितच या आधुनिक युगामध्ये, या नवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला मराठीचा आग्रह धरता येईल, मराठी आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेता येईल. आता अनेक घरांमध्ये आपण गेल्यानंतर तिथल्या मुलांशी जेव्हा बोलताना असं त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं की त्यांचा जो भाषेचं जे सामर्थ्य आहे किंवा जी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती भाषा पूर्ण सरमिसळ झालेली आहे. त्यांच्याशी जर तुम्ही 150 बोललात तर 150 मीन्स व्हॉट किंवा 150 म्हणजे काय काका असं त्यांना इंग्रजीमध्ये सांगावं लागतं. तर हा जो भाषिक व्यवहार आमच्या अस्तित्वाच्या मुळाशी येऊन ठेपलेला आहे, तर तिथे आपल्याला बदल करण्याची गरज आहे. आणि ते जर आपण बदल केले तर निश्चितपणे ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंत आणि आताच्या या सगळ्या अनेक महानुभावांपर्यंत टिकलेली ही जी मराठी भाषा आहे ही पुढच्या अनेक शतकांपर्यंत सर्वसामान्य माणसाचं भरण पोषण करत. नक्की. अर्थात अगदी थोडक्यात जाता डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, पुन्हा सरकार म्हणून, भाषा संचालक म्हणून तुम्ही तातडीने काय कराल, जे आव्हान महेश केळुसकरांनी केलंय त्या पद्धतीचं काही एखादी
परिषद, एखादी मराठी भाषा परिषद असं काही तुम्ही करू इच्छिता किंवा? पुन्हा आपण त्याच गुंत्यात गुंतणार का मग? त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करूया. मला असं वाटतं की भाषा संचालनालय असो किंवा राज्य मराठी संस्था असो किंवा मराठी भाषा विभाग असो आमचा, सामान्य जनतेनी आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही करतो आहे. त्याच्या बाबतीत शेवटी एवढंच सांगेन मी की आज आपण म्हणजे शिकलो तेवढे हुकलो ही जी म्हण आहे ना मराठीतली, ती खऱ्या अर्थाने खरी आहे की आपण जे शिकतोय तेव्हा आपण आपले संस्कार विसरतोय कुठेतरी. मराठी भाषेचे म्हणते मी की जसं की आज आपण पाळण्यात नाव ठेवताना कितीतरी छान गाणी म्हटली जायची. आज आपण ती नावं उखाणे सुद्धा आपल्याकडे आता येत नाही. जेवढ्या शिकलेल्या बायका तेवढ्या त्यांना उखाणे येत नाहीत. आज आमची खेड्यातली माय माऊली किती सुंदर उखाणे घेते. लांबच्या लांब तिचं ते काव्य अंतर्मनातून आलेलं असतं. शेवटी एवढंच सांगेन की अशा चर्चाही होत राहतील आणि मराठीच्या बाबतीतलं हे सगळं आपल्या चर्चा पुढेही चालूच राहतील. पण त्याच्यामध्ये एवढंच सांगेन शेवटी 2 ओळी की पाऊस बरसून गेला, पाऊस बरसून गेला पण तृप्ती अपूर्ण राहो. पाऊस बरसून गेला पण तृप्ती अपूर्ण राहो. क्षण आज संपेल इथला पण माय मराठीवरील भक्ती संपूर्ण राहो. भक्ती संपूर्ण राहो. नक्की. ही भक्ती आपल्या मनामध्ये जर असेल नक्की. तर तिची पूजा आणि तिच्या बाबतीतलं आपल्याला जे काही करायचं ते आपण करणार. जनसामान्य बोली भाषा ह्या सगळ्या टिकल्या पाहिजेत. हे आपलं खूप मोठं नक्की. सौंदर्य वेळ आहे. वेळ वेळ माफ यासाठी करा मला, आपण करू. वेळ कमी. अर्थात तुम्ही जसं म्हणतात की भक्ती तर निश्चित केली पाहिजे, पण त्याहीपेक्षा कृती जास्ती केली पाहिजे. आणि कृतीच्यासाठी अगदी या राज्य सरकारनी, कुठलंही सरकार असतो कुठल्याही, जसं शरद पवार म्हटलं की सक्तीची केली पाहिजे, आता तरी कोणीतरी ती सक्तीची केली पाहिजे. मराठी शाळांमधनं ही मराठी रुजवायला सुरुवात केली पाहिजे. मराठी शाळा या फोफावल्या पाहिजेत, एवढं तरी आता निश्चित त्यानिमित्ताने आता म्हणू शकतो. धन्यवाद. नमस्कार.